नाईकला आपण सन्मानित करणार आहोत. प्लीज मच्छिंद्र स्मृती धारावे. आदरणीय सुमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते केल्या जातो या मोठ्या क्रिकेटरचा नवी मुंबईचा क्रिकेट ज्याने सात महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र जवळ बरोबर खूप मात्र चर्चेमध्ये ग्रामीण धमाका बॅच ग्रामीण धमाका गाजवलाय. गत वर्षी चॅम्पियन यावेळी सेमीफायनल मधून जरी बाहेर निघाला परंतु खेळ दमदार होता. त्या कॅप्टनला मिस्टर क्रिकेटला ते सन्मानित केले जातं. प्लीज सचिन या. सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मान मात्र इथे दिला जाईल. मिस्टर क्रिकेट मच्छिंद्र स्मृती इलेवन धारावी सचिनचा इथे शुभ सन्मान केला जातोय सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते. प्लीज सचिन या. पर्व 2 मध्ये आपण पाहतो अतिशय क्रिकेटचा हा दमदार खेळ. कालपासून स्पर्धेला सुरुवात. रिद्धी सिद्धी कोपरी ही टीम पहिली सुपर 3 मध्ये काल गावदेवी तलवली टीमला बीट करताना पोहोचली, आपली जागा निश्चित केली. काय खेळ राहिल्या. पहिली मॅच अर्थातच गाजवली कॅप्टनने, शुभमने गाजवली, दुसरी कॅप्टनने. तदनंतर अजयचे दमदार 3 षटकार मॅच मध्ये वापसी करून दिले आणि त्याच अजयने मॅचवर सिक्का मोर्तब करताना पोहोचवलं रिद्धी सिद्धी टीमला सुपर 3 मध्ये. कमालीची ती बॅटिंग. काल हॅट्रिक पहिली पाहिली. विकी बनसोडे गावदेव तलोली या 2 ओव्हरमध्ये ते हॅट्रिक संपादिली. वेल डन यार. सरचे स्वागत आहे सचिन. किती अशा ट्रॉफीज सन्मानाने जिंकून देणारा हा टीमचा कॅप्टन आहे मच्छिंद्र स्मृती सचिन नाईक. कौतुक आहे, खरोखरच गर्व आहे, स्वाभिमान क्रिकेटचा हा अभिमान मात्र बाळगतो आम्ही. इतर जे प्रेक्षक असतील तेव्हा नेहमीच गौरव केला जातो. जिथे जिथे जातो सचिन तिथे तिथे मात्र नेहमीच त्याचा मुख्य व्यासपीठावर प्रत्येक आयोजक हा सन्मान करतो. का करू नये, कारण क्रिकेट बलवान टीम बनवण्यात मुलाचं मात्र योगदान दिले सचिनने धारावीसाठी. सचिन हिराजी नाईक. काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. का पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं 66वा ओलांडून 67 हा टार्गेट ज्याने चेस केला उत्कर्ष दिवा गावदेवी ऐरोलीच्या विरुद्ध. इथे 1 धाव मात्र कमी आहे. 66चं अभिमान समोर घेऊन मैदानाच्या आत स्वतः कॅप्टन विघ्नेश पाटील आणि त्याचा समेत एक क्लासिकल बॅट्समॅन अप नवी मुंबई जितेश राऊत. कमालीचा टायमिंग आहे जितेशकडे, कारण नवतरुण यंगस्टरना तो पाहिलं ग्राउंड ग्रामस्थ मंडळाचं ग्राउंड आहे बोंडकोडे, तिथे ते धडी देतो क्रिकेटचे, घडवतो उद्याचं भवितव्य. हा खेळाडू दमदार फटकेमध्ये प्रसिद्ध आहे. नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व 3 ज्याने जे कोणी पाहिलं असेल ना तेव्हा त्या बॅटचा दणका त्याने काय दिला होता. पहिला जो दुसरी मॅच होता तेव्हा हिरमोसला होता, कारण 12th मॅन म्हणून तो आला होता आमच्या बाजूला. आणि तेव्हाच आम्ही म्हटलं होतं का तू का खेळत नाही. जसं तिसऱ्या मॅच मध्ये खेळायला संधी मिळाली ना तेव्हा मात्र दमदार अध्यक्ष ठोकून त्याने सर्वांना उत्तर दिलं. दम धडाक्यामध्ये क्लासिकल बॅट्समॅन ऑफ द स्ट्राईक जितेश राऊत. पॉइंट खडं केलं साईनं दिवासाठी. पहिलं ओव्हर हाताळण्यास तरी बॉलिंग मार्कवर P1चं पहिलं ओव्हर यश पाटील. खरी कसोटी असेल या मोठ्या बॅटलला कोणपर्यंत गोलंदाज चकित करू. तर पहिल्या मॅच मध्ये थँक्यू चंद्रकांत. तर दुसऱ्या मॅच मध्ये नवसाती दिवा याने ऐरोली कोलेवाडच्या विरुद्ध ते धावसंख्या मात्र पार केले होते. थँक्यू सो मच. किती क्रिकेटमध्ये लक्ष पहा आमच्या टक्या चंद्रकांत पाटील. हा सार्थक अभिमान आहे, कारण स्वतः टक्या नवसाती मधून खेळतो. थँक्स सो मच मित्रा. बॅकफुट वर गेला आणि त्याला लॉंग लेगच्या दिशेने एक दमदार फटक्याने सुरुवात करताना सिंगल मिळवली. सिंगलने खातं होतं जितेश. शॉर्ट ऑफचा चेंडू होता बॅकफुट वर गेल्या शरीराच्या जवळून मात्र खेळताना दॅट इज अ लवली हुक. चांगली फटकेबाजी करताना मूड मध्ये आहे. काय होऊ शकतं क्रिकेट आहे. अजून जी परशु साठे हा चांगला फलंदाज बाकी आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर मोहसिन चांगली फटकेबाजी करू शकतो. विनीत दळवी चांगला आकार देऊ शकतो बॅटिंगला येताना.
फटका चांगला आहे. इनफिल्ड चीट करताना झेला काढी जितेन केने जरूर गेला तर पोचच्या बाहेर पोचेल. त्यानंतर इनसाइड सर्कल बाहेर असलेला क्षेत्ररक्षण येतो. आदर्श फिल्डिंग केलं पण 2 धावांची मात्र संधी होती. वेळ होता. त्या 2 धावा पूर्ण करता नितीश पोहोचलाय वैयक्तिक 3 वर. टीम ही बोनकोडा पोहोचते 3 वर. बिनगडी बाद 3. 2 चेंडूची मात्र समाप्ती. 66 धावांचं आव्हान आहे. 13.40 अशी रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. अवे फ्रॉम द बॉडी थेट गेला. गॅप मात्र मिळाला नाही. सरळ क्षेत्ररक्षक आहे वर्तुळाच्या आतमध्ये. भूषण चूक न करता चांगलं फिल्डिंग केलं. धाव मात्र मिळत नाहीये. 3 चेंडूची इथून यश पाटीलने समाप्ती केली आहे. P1चं पहिलं ओव्हर आता पहिल्या सुरुवात केली होती. पहिले बॅटिंग करता दणदणीत मोहन दीक्षितनं आणि त्या ओव्हरमध्ये 18 धावा तब्बल खर्च मोहसिन बलोचने. स्ट्रेट ड्राईव्ह सन्मानित पटवा आदर्श येईल फील करेल. फक्त सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी हात खोळे करू दिले नाही. 4 चेंडूमध्ये हुक जरूर मिळाला. हुक केला होता लॉंगलेच्या पद्धतीने. उशांक शतक अवघी सिंगल मिळाली होती जितेश राऊतला. आतापर्यंत 4 चेंडू लाजबाब टाकलेत. रोखलं गेले कारण सरासरी आहे प्रत्येक ओव्हर मागे 13.40 परंतु धाबा आतापर्यंत दिले 4 चेंडू फक्त 4. यश पाटील बॉलिंग मार्क सायनाथ दिवा. आता समोर आहे कॅप्टन विघ्नेश. फटका फसलाय मैदानाच्या आत. एलिमिनेशनची कमतरता. चेंडूच्या खाली. ओ माय गॉड. कॅचेस विन द मॅचेस. धडपड चालली होती चेंडूच्या बरोबर परंतु 2 टप्प्यामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न चांगला केला पण असफल राहिलाय. ड्रॉप द कॅच. कॅप्टन बजावलाय. जय सोडलाय विघ्नेश. संधी मिळाले. जीवदान मिळालं. सिंगल वरती 5 धावा पोहोचते. फक्त सिंगल 5 धावा 5 चेंडू. काय गोलंदाजी आहे. सट्टिक लाईन नेंदात रोखून धरले यश पाटीलने. सायनाथ दिवा टीम कडून पहिलं ओव्हर हाताळताना मिस्टर मिक्स्टो थेट स्पेअर लेगला फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी. P1 पॉवर प्लेचं एक दमदार ओव्हर हाताळलं सायनाथ दिवाकडून यश पाटील. लवली बॉलिंग. यश जरी मिळालं नाही पण रोखून धरण्याचा चोख काम केलं. जी सरासरी होती प्रत्येक ओव्हरमध्ये 13.20 त्याला सन्मानित उत्तर देताना त्याला अवर घालताना प्रेशर वाढवलं. पहिलं P4चं ओव्हर टाकून यश पाटीलने बोंडकोडे 11 बोंडकोडेच्या समोर 6 वर 0 गडी बाद. प्लीज रोशन. साठी घेऊन आला होता जितेश राऊत साठी. बघूया यावरती बॅट पण विराट कोहलीची बॅट घेऊन जो मोहम्मद सिराज खेळला होता तेव्हा मात्र आभार व्यक्त केले होते मोहम्मद सिराजने. विराट ते बॅट घेऊन तब्बल चांगली आघाडीला जाऊ तर 9व्या क्रमांकाच्या सुरेख असे टेस्ट मध्ये बॅटिंग करताना पाहिले. बघूया या बॅटने किती तडाखे देईल कारण अवघ्या 6 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या. पहिल्या ओव्हर हाताळताना पॉवर प्लेचं. दुसऱ्या पॉवर प्ले टाकण्यासाठी सायनाथ दिवाकडून ज्यांनी लवली खऱ्या अर्थाने डावाला आकार दिला ना तो साहिल स्वप्नील नाईक. लेफ्ट हँड बॉलिंग मार्क. हे विरुद्ध जसे डाव्या उजवे कॉम्बिनेशन ते व्हेरी घातक. इन टेस्ट क्रिकेट असो वन डे क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो साहिल लेफ्ट हँड उर्द विकेट. बॅकफुट वर जाताना आवडत्या बॅटने मागवली लगेचच पहा. चमत्कारिक पंच मारताना डीप कव्हर पॉइंटला सनसनीत स्क्वेअर कट 4 रन. आवडत्या बॅटने मागवली लगेचच पहा. काल्यानंतर बरेच जण सुस्ती येते. ती बाद केलेल्या सुस्तीसाठी एक गीत होतं. धमाकेदार गीत कालपासून रोशन मात्रे डीजे ऑपरेटर कमाल करतात. थिरकायला भाग पडले तमाम प्रेक्षकांना. त्या जमलेल्या प्रेक्षकांचं सरचे स्वागत करतोय. स्पर्धेचे प्रणेते अक्षयजी म्हात्रे यांच्याकडून युवक काँग्रेस चषक 2025 मध्ये
व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक यार. ओ हो माय गॉड. क्रिकेटचा सर्वात खूबसूरती कोणत्या फटक्यात लपली असेल. फटका इस्टॅब्लिश केला. बॅट जशी बदलली तसे फटके मला सर. वा वा वा. मोहित What a stylish stroke यार. Oh my God! What a lovely inside and cracking lofted extra cover over the boundary line. 6 रन. कमालाची फटकेबाजी जितेश. पुढे सरसावले. खम्म सुपर बॉलिंग यार. वळणदार चेंडू. क्लास. समोर जेव्हा कॉम्पिटिटर असते ना असं चेंडू जेव्हा लेटकर आउट स्विंग होता मजा येते कॉमेंट्री बोलायला. What a lovely out swinger यार. टप्पा गुड लेंथ फिंगर थ्रू नॅचरल आउट स्विंग. चौकवलं. 2 मोठे फटकेल्यानंतर 2 तुझे 1 माझा. पहा कसा वळणदार चेंडू स्टेट बॅटरला हुलका म्हणून दिला विकेट कपच्या हातात. सुपर बॉलिंग आहे. डॉट. क्लास बॉलिंग. ही विविधता आता रीड केलंय. आता ओळखल्या जितेशच्या मनामध्ये काय चाललंय. हे जो बॉलर कोणी ओळखलं डेफिनेटली शिखर पार करतोय. नेमकं तेच केलंय. द फायनेस्ट ऑलराउंडर सायना दिवा साहिल स्वप्नील नाईक. बेल बॉलिंग. हो मागून पण फिंगर्स ने धोका दिला. नॉट रोल व्हेरी वेल इन आउट स्विंग. एक्झॅक्टली पिचिंग ऑफ लेग साइड लेग स्टम्प. वाईट कॉल. 1 एक्स्ट्रा धावमध्ये धावसंख्या पोहोचते 17 वर. 17 पण नॉन विकेट टू चेसिंग 66 टार्गेट बाय बोनकोडे. 11 बोनकोडे. सेकंड डे ऑफ द अरेस गोटुले प्रेझेंटेड. ऑफ ड्राईव्ह केला. सुरेख गोलंदाजी. काय कमबॅक केलं. 2 दर्जेदार फटके. एक स्क्वेअर कॅट एक लॉफ्टेक क्रॅकिंग एक्स्ट्रा करून नंतर मात्र 3 माझे असे सांगणार. कम्प्लिटली 3 डॉट. सुपर बॉलिंग. वेलकम बॅक बाय साहिल नाईक. लवली पिचिंग. वेगवेगळ्या ठिकाणी पिचिंगला टाकले ते पण त्याच्यात एक सुपर आउट स्विंग. बीट टू द जितेश. बॅकफुट वगैरे पंच केला परंतु टायमिंग नव्हता. गुशांकन सिंगल मिळते. ओव्हरची झाली. दुसऱ्या समय 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सो 67 धावांचा पिचा करताना बोनकोडे 11 बोनकोडे पोचले. 9 धावांच्या सरासरी बिनगडी बाद 18. प्लीज चांगली गोष्ट निदेशन आणूबद्दल थँक्स सो मच उदय. कारण वेळ कुठे थांबत नाही. वेळेला जो किंमत देतो ना त्याला वेळेने मात्र किमतीमान बनवलंय. आमिर खान द ग्रेट ऍक्टर. अमिताभ बच्चन चित्रपट सृष्टीतील महानायक याने नेहमीच वेळेला खूप महत्व देताना यशाचे शिखर पदांकरात केलेत. इथे खेळ मात्र 2 ओव्हरचा संपला. 18 धावा 9 धावांच्या सने. गडी जरी एक बादले परंतु थोडासा अंकुश ठेवला. चांगलं ओव्हर हाताळलं. चौकार षटकार खाल्यानंतर रीड केल्या बॅटर जितेला. त्याच्या हालचाली कुठे जाते त्याच्या मनामध्ये काय चाललंय तो ओळखलं आणि कमबॅक करून दिला पुन्हा एकदा मॅच मध्ये साहिल स्वप्नील नाईकने. आता येतो ओव्हर क्रमांक 3 वर ओमी प्रकाश केनी. जेव्हा व्यावसायिक क्रिकेट तुम्ही मोठे खेळताना तेव्हा तुमच्या बॅटिंगच्या बॅटीला बॉलिंग जरुरी असते. 12,50,000 हे दर्शवतो विकी. कारण तो बॉलिंग टाकताना आता झपाटे द्यायला तडाखे द्यायला लागले बॅटच्या त्याने. ऑलराऊंडर असल्यानंतर मोठी किंमत मिळते. जेव्हा तुम्हाला फ्रँचायझी लीग मध्ये जेव्हा खरेदी करतो किंवा तुम्हाला घेतो आपल्या टीम मध्ये तेव्हा तो निमेष काढतो. बेन स्ट्रोक पाहिलं तर काय जादू केली होती. किती किंमत मिळाली होती ऑलराऊंडर. आता बॉलरला मात्र बऱ्याच किमती मिळायला लागल्यात. तब्बल रिषभ पंत सर्वात महागडा IPL खेळाडू. राईट आर्म उर्दू विकेट ओमी. आणि काय स्वागत केले. दमदार स्वागत कॅप्टनने केले ओमी प्रकाश केनीचे. लाभ केले लांब आला षटकार. Right up Urdu wicket.
आणि काय स्वागत केलं, दमदार स्वागत कॅप्टनने केले. त्याला मात्र उचली घेतल्या अप द लॉप होतं नाईसली ओर द लॉंग ऑफ क्लिक केला षटकार बॅटमधून बरसताना विघ्नेश 7 वर पोहोचला टीमला 24 वर 67 धावांचा 5 ओव्हरची मॅच. तिसरं ओव्हर टीम कडून आपलं पहिलं टाकताना पहिला चेंडून जोरदार स्वागत ओमी प्रकाश किनीचं केलं कॅप्टनने. विघ्नेश पाटील टीम कॅप्टन नंबर बुनकोडे पुन्हा एकदा ओ माय गॉड हो 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 व्हॉट अ शॉट व्हॉट अ टेरिफिक स्ट्रोक बॅक टू बॅक दोन धमाके. टीम कॅप्टन ऑफ बुनकोडे. ओ माय गॉड थोडासा कारण षटकार बरेच येतात म्हणून रोशनी मात्र सक्त आलं त्याला वाटलं षटकाला पण मित्र षटकार सिंगल आले हरकत नाही होतं कधी कधी आमच्याकडून हे चुकीचे बरेचसे शब्द येतात समजून घेतात आपले लाडके प्रेक्षक. ओ माय गॉड बॅट जशी बदलली ना तशी एकही मात्र बॉल तो बीट झाला नाही. ओ माय गॉड एक चौकार एक षटकार दत्त मध्ये 3 डॉट काढले ते सिंगल षटकार धमाल. ओ माय गॉड बॅट जशी बदलली ना तशी एकही मात्र आणि आम्ही पाहिले 1200 त्याच्यानंतर 1 किलो 20 ग्रॅम असा बऱ्याच बॅट रवी स्पोर्ट्स रविकांत म्हात्रे यांचं ते दुकान त्यांचे बॅट या वजनाच्या आम्ही पाहतो क्लास यार क्रिकेटचा दर्जेदार फटका. ओ माय गॉड आजच्या दिवसातला सगळ्यात खूबसूरती षटकार. ओ हो डीप कव्हर पॉइंटच्या वरून बैठक कशी मारली पा जस्ट लाईक द संदीप पाटील क्रिकेटचा दर्जेदार फटका. ओ माय गॉड धडी देतो तो खूप महत्वाचे कारण त्याच्या भात्यामधले असे 51 सरस फटके आहेत त्याची सजावट करताना मन जिंकलेस मित्रा. स्कोर पोहोचवतोय हा षटकार जितूचा. बोनकोडे 11 बोनकोडला थेट नेतो 43 वर. मजा आणली मॅचला. दबावफल खेळणे पहिलं ओव्हर गेलं अर्थात दबाव वाढवणार होतं यश अवघ्या 6 त्याच्यानंतर खऱ्या खेळाला सुरुवात केली. सुपर प्लेड बोथ ऑफ द बॅटर बॅकफुट वर जाताना. ओ माय गॉड आजच्या दिवसाचा सर्वात लांबलचक षटकार. Back to Pozatana, oh my god!
मॅचची समाप्ती 51 वर बोनकोडे विलियम रोडकर झकास केल. साथीला स्वतः विघ्नेश 51 धावा 67 धावांचा आव्हान. आता फक्त 15 धावा ची आवश्यकता. हो इथे 51 दिलेस मित्रा. 51 नाही तर 49 झाले. दिलगिरी व्यक्त करतो स्कोरच्या वतीनं. 49 नॉट 51. नाव साहिल ज्याने कंपाऊंड करून तो बांधून धरलं होतं जितेशला. पण इथे आहे विघ्नेश कॅप्टन. लवली बॉलिंग या टप्पा चेंडून घेतलेलं बळ्यानं बॅकफुटवर जाताना त्याला कट केलं. स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंटला सिंगल घेताना धावसंख्या मात्र जाते 50 वर. अर्धे षटक आत्ता लागलं गेलं. अभिनंदन बोनकोडे 11. आता मात्र 16 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 11 बरोबर ना. 11 चेंडू सिंगल आता सिंगल काढली राजा. असं नको करू. 11 चेंडू आणि आता 16 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. सुपर बॉलिंग अवे फ्रॉम द बॉडी. खडे जस्ट लाईक द वीरेंद्र सेहवाग. इन जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. हलकासा मूव. इज अ नॅचरल आउटस्विंग. गिवन द गिफ्ट ना इज गॉड ना देणगी दिले मित्रा त्याला. फिंगर थ्रो तर केले पण ते जादू होती साहिलची. लेग कटर बॉल. सुपर बॉलिंग आहे. सुपर ऍब्सोल्युटली मजा आणली यार. पहिले 3 डॉट त्याच्यानंतर त्या क्लासिकल बॅट्समनच्या विरुद्ध मध्ये हा लगातार 2 चेंडू. व्हॉट अ लवलिंग बॅटिंग चांगली केली. बॉलिंग अफलातून टाकताना व्हॉट अ सुपर डुपर बॉलिंग बाय साहिल. स्वप्नील नाईक 9 चेंडू आणि 16. काय मॅच रंगली आहे. आता थांबणार नाही पण मैदानाच्या आत इलिमिनेशनची कमतरता. कॅचेस विन द मॅच. ड्रॉप द कॅच. हो माय गॉड. कॅचेस विन द मॅच. काय करेल साहिल. आलेली जी संधी होती संधीनं पाणी फिरवलं. जेल सोडलाय. अरे गोटोली प्रेझेंट युवक काँग्रेस चषक 2025 हा नियम आहे. कंपल्सरी चेस. इथे किस केला बॅटने परंतु गेला घोषांकित सिंगल साठी 5 मध्ये आता 6. फटका चांगला. टप्पा काय करेल. टप्पा गेल उचली आणि त्याला पार करताना मस्तक वरती दस्तक देताना चेंडू फरार. 4 रन. टीम जरी रिक्षावाला तिथे बघत असं वाट रिक्षाची परंतु तिथे वाट बघतात कधी 2 बॅटर विजयी होऊन परतात आमच्या डगआउट मध्ये. फक्त 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पण टायमिंग मिस होतं थेट मिड विकेटला. आता 3 मध्ये कंपल्सरी 2 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर सागर नाईक. समोर आहे रितेश राऊत. अफलातून खेळ पाहिला तर बॅटिंग करताना 36 वर पोहोचले. 17 चेंडूला समोर नंतर 15 वर खेळतो कॅप्टन विघ्नेश. बॅकफुट वर जाताना कडक बेधडक कव्हर ट्राय अँड 4 रन. मॅच फिनिश. व्हॉट अ सेलिब्रेशन. कॉंग्रॅच्युलेशन. ती आठवणीत घडून गेला. जवळजवळ 20 वर्षापूर्वीची ती मॅच. कुमार विरुद्ध अर्थातच स्वप्नीलच्या तेव्हा होता साथीला माजिद बलोज. आज विघ्नेशच्या साथीला रितेश पूर्ण करताना 66 धावा. वेल डन यार. एकी घडी न बाता सलामीला येताना जे टार्गेट होतं 66 साईनाथ विरुद्ध ते लिहिल्या पेलताना सहज मॅच जिंकून दिली. तब्बल 2 चेंडू शिल्लक ठेवून 10 गडी राखून मॅच पहिली खिशात टाकले. वेल डन बोनकोडे 11 बोनकोडे. अँड हार्ड लक बॅड लक साईनाथ दिवा. जाऊया आणि करूया बदल सृष्टीचा. तो महत्वाचा आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील एक बेतेरीन आवाज प्रिन्स नाही